दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. अशोक खरातनं एक नवी कबुली एसआयटीच्या अधिकाऱ्यांना नाशिकमध्ये दिल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यांनी बऱ्याच गोष्टी कबूल केल्या, पण बऱ्याच गोष्टी अजूनही कबूल करायच्या राहिल्या. पण या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं, एक नवा ट्विस्ट मिळतोय. तृप्त बाला, जी अशोक खरातची मुलगी आहे, तिची चौकशी एसआयटीच्या अधिकाऱ्यांना केली तर कोट्यवधी रुपयांची संपत्ती ही तिच्या नावावर असल्याची माहिती ही मिळू शकते. अर्थात या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. जो सीडीआर रिपोर्ट अंजली दमानिया यांनी माध्यमांसमोर उघड केला आणि एसआयटीला तो आधीच दिल्याचं सांगितलं, त्या सीडीआर रिपोर्टवरूनच अंजली दमानिया यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. कारण एसआयटीचे अधिकारी तेही करण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे आणि तशा पद्धतीचे चौकशीचे आदेशही दिले गेलेले आहेत. ईडी या प्रकरणामध्ये येईल आणि ईडीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार हे तपासले जातील असं म्हटलं जात होतं, पण अखेर ईडीची एंट्री या प्रकरणात झाली आणि 1500 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता ही अशोक खरातची असण्याची शक्यता निर्माण झाली, जी आधी 40 आणि 50 कोटींपर्यंतच सीमित होती, मर्यादित होती.